नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. कालच्या नवाब मलिक यांच्यावरील वा नवाब या माझ्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला. आज तोच विषय थोडा पुढे न्यायचा आहे. बघा, नवाब मलिक यांच्यावरून महायुती सरकारला कशी कसरत करावी लागते. महायुती सरकारचं हास्य झालेलं आहे. अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांची ढोंगबाजी उघड झालेली आहे. भाजपचा कावेबाजपणा, म्हणजे पक्ष फोडायचे आणि वाटेल ती माणसं आपल्याकडे घ्यायची आणि त्यांना व्हाईट वॉश करायचं, त्यांना क्लीन करायचं. पण ती क्लीन होतात का अशामुळे? आणि त्यांच्याबद्दलची लोकांची प्रतिमा चांगली असते का, चांगली राहते का? ज्या नवाब मलिकांवरती तुम्ही देशद्रोहाचे आरोप केले होते, दाऊदशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला होता, त्यांची सावलीही आम्हाला नको अशा प्रकारची भूमिका केली होती, त्यांच्या विरोधात मोर्चे काढले होते. त्या नवाब मलिकांना आज विधानसभेच्या प्रांगणात देवेंद्र फडणवीसांनी दुरून का होईना पण नमस्कार केला. त्यांना माध्यमांनी त्यांच्यावर टीका केली. मी सकाळीच फेसबुकची पोस्ट लिहून समाचार घेतला होता की नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बरोबर बसतायत, त्यांच्याच बाकांवर बसतायत, हे चालतं कसं तुम्हाला? त्यावेळी पहिल्यांदा असा प्रश्न केला होता देवेंद्रजींनी, भाजपनी किंवा त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी की तो राष्ट्रवादीचा प्रश्न आहे, त्यांनी कुठे बसावा हा नवाबबाईंचा प्रश्न आहे. पण असा माणूस तुमच्या शेजारी किंवा तुमच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसलेला कसा चालतो? तेव्हा मग शब्दच्छल केला देवेंद्रजींनी. माझ्या मांडीला मांडी लावून एकनाथजी बसलेत, त्यांच्या मांडीला मावून छगन भुजबळ बसलेले, अजितदादा बसलेले. अरे पण तुमच्या सत्ताधारी बाकावरती शेवटी का होईना पण नवाबबाई बसलेत ना, ते कसं चालतं तुम्हाला? हा प्रश्न होता. आता प्रश्न असा आहे की नवाबबाईंचं झालं एक. सूरज चव्हाण जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते काल म्हणत होते की कोणाला आमच्याकडे घ्यायचं, कोणाला आमच्या शेजारी बसवायचं, आमच्यामध्ये बसवायचं, हा आमचा प्रश्न आहे. देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये लक्ष घालू नये. पण देवेंद्रजींना मीडियामुळे पंचायत झाली देवेंद्रजींची. मग देवेंद्रजींनी नाराजी व्यक्त करून अजितदादांना, जे त्यांच्या शेजारीत बसलेत, त्यांना पत्र लिहिलं आणि ते मीडियापाशी दिलं, मीडियाकडे प्रसिद्धी दिलं. आणि मग महाशक्तीने किंवा फडणवीसांनी डोळे वटारताच सूरज चव्हाण यांना गप्प करण्यात आलं. आणि मग तटकरेंनी काय सांगितलं बघा की नवाबभाई आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत, राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकाऱ्यांशी त्यांची भेट आणि संवाद होणं स्वाभाविक आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे नवाबबाईंचा आमचा काही संबंध आहे असं करून यांनी हात वर केले. म्हणजे एक प्रकारे महाशक्तीसमोर देवेंद्रजींसमोर लोटांगण घातलं पूर्णपणे. आणि मग मीडियाने याबद्दल प्रश्न विचारले होते. अजितदादा हे चडफडत बसले, अजितदादांचा संताप झाला. अजितदादा सतत मीडियावरती गुरकावत होते, चिडलेल्या स्वरात त्यांच्याशी बोलत होते, दरडावत होते त्यांना. पण पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे सेना आणि एक भाजप या तिघांची याच्यामुळे शोभा झालेली आहे. आता त्याच्या पुढची शोभा अशी की प्रफुल्लभाई पटेल आज विधानसभेच्या प्रांगणात परिसरामध्ये देवेंद्रजींशी गप्पा मारत होते, संवाद साधत होते, गंभीरपणे चर्चा चालली होती त्यांची. कारण हे सगळं कसं निस्तरायचं नवाबभाईंचं प्रकरण असा प्रश्न निर्माण झाला होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता हे आज म्हणजे अजितदादांबरोबरच त्यांचे सिनियर नेते म्हणून प्रफुल्लभाई पटेल यांचं नाव येतं. प्रफुल्लभाई पटेल यांना शरद पवारांनी सर्व पद्धतीचा वाव दिला होता, प्रोत्साहन दिलं होतं. पण त्यांनी त्यांच्याशी दगाबाजी करून, फितुरी करून ते अजितदादांबरोबर गेले. आणि मग आता ते महाशक्तीची, भाजपची तरफदारी करत आहेत, मोदीजींची तरफदारी करत आहेत. आणि ते असं म्हणत आहेत की 4 राज्यामध्ये, त्यापैकी 3 राज्यामध्ये काँग्रेसची दाणादाण उडल्यामुळे हे नवाब मलिक यांच्यासारखे प्रश्न उकरून काढले जात आहेत आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण येत्या लोकसभेतही पराभव होणार आहे. महाविकास आघाडी सरकार, या विरोधी आघाडीचा, इंडिया आघाडीचा, आणि महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणुकीत सुद्धा पराभव होणार आहे.
म्हणून हे घाबरलेत आणि अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करतात. आता मी आपल्याला विचारतो प्रश्न असा की प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्यात काय फरक आहे? नवाब भाईंबद्दल आज प्रफुल्ल पटेल म्हणतायत की त्यांच्याबद्दल आम्ही काही ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाला दिले नाही, ते आमच्या बाजूला आहेत का नाही आम्हालाही माहीत नाही. शरद पवारांच्या बरोबर केलं का आमच्याबरोबर? कारण याच्याबद्दल अजून नवाबबाईंनी कुठलाही निर्णय घेतला नाही आणि तो निर्णय त्यांचा असेल. आम्ही काही त्यांचं मेडिकल ग्राउंड्सवरती ते बाहेर आलेले, आम्ही राजकीय चर्चाच त्यांच्याशी केली नाही असं करून त्यांनी एक प्रकारे भाजपला समजावलेलं आहे की तुम्ही नाराज होऊ नका, आम्ही नवाबबाईंशी काहीच बोलणं केलं नाही. पण नवाबबाईंबद्दल पत्रामध्ये देवेंद्रजीने असं म्हटलं होतं, पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, पण त्यामुळे युतीला बाधा पोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावा लागतो. म्हणजेच तुम्ही आपल्या युतीमध्ये त्यांना घेऊ नका असं सांगितलं. हे का देवेंद्रजींना सांगायला लागलं? कारण मीडियाने अटॅक चढवला त्यांच्यावरती, माझ्यासारख्याने अटॅक चढवला, हल्ला चढवला की ही ढोंगबाजी आहे भाजपची. ज्या नवाबबाईंवरती तुम्ही टीका करत होता, ईडीने त्यांच्या जामिनाला शेवटी आक्षेप घेतला नाही, कारण ते शरण गेलेत एक प्रकारे, आणि मग आता त्यांच्यावरती कुठे काही कारवाई होणार नाही. पण मीडियाने टीका केल्यानंतर मग देवेंद्रजींचे पट्टशिष्य मोहित कंबोज म्हणाले की काय असभ्य भाषेत हा गोष्ट बोलला बघा मोहित कंबोज, की हे सांडासारखे, म्हणजे सांड असावा तसे त्या प्रकृती काही बिघडली नाही, सांडासारखे थोडक्यात माजलेले आहेत ते, आणि त्यांना तुरुंगात टाका परत, असं हे मोहित कंबोज म्हणाले. हे कोणाच्या इशाऱ्यावरनं मोहित कंबोज बोलले असतील याचा आपण अंदाज करा. मोहित कंबोज हे देवेंद्रजींचे पट्टशिष्य आहे. त्यांच्या माझ्या आठवणीप्रमाणे गोविंदा किंवा होळीच्या कार्यक्रमाला देवेंद्रजींनी उपस्थिती लावलेली होती. हे आपण लक्षात घ्या कशा प्रकारचं राजकारण हे चाललेलं आहे ते बघा. देवेंद्रजी असं म्हणाले होते नवाबबाईंसंबंधी, सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. हो का? देश महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? आणि मग हे सगळे भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसमधले मंत्री ज्यांच्यावरती गंभीर आरोप आहेत ते तुमच्याकडे गेले तेव्हा देश महत्त्वाचा होता का तुमचा भाजप महत्त्वाचा होता का तुमचा स्वार्थ महत्त्वाचा होता? काय तुम्हाला काही करून पक्ष फोडून सत्ता मिळवायची होती? एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे देशभक्त आहेत, हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत असं मानायचं का आपण? आता दुसरा मुद्दा, जर नवाबबाईंना तुम्ही तुमच्या पंक्तीमध्ये बसवायला तयार नाही आहात, आता ते सुद्धा अपरिहार्य येत आहे तुमची, कारण मीडियानी आणि सर्वसामान्य लोकांना हे बिलकुल आवडणार नाही भाजपची ही ढोंगबाजी. तर आता मग प्रफुल्लबाईंवरती काय आरोप आहेत? प्रफुल्ल पटेलांवरती असेच गंभीर आरोप आहेत. म्हणून मी म्हणतोय की प्रफुल्लबाईंचा विषय काढल्यावरती प्रफुल्ल पटेलांच्या नाकाला का मिरच्या झोंबतायत? आता मिरच्या का झोंबतायत असं का म्हणतोय मी? याचं कारण असं की इक्बाल मिर्ची हा जो अंडरवर्ल्डमधला गुंड दाऊचा सहकारी, त्या मिरचीच्याशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप होता. आणि हा नेमका काय आरोप होता तुम्हाला सांगतो की त्यांची जे एक मालमत्ता होती, म्हणजे त्यामध्ये त्या मालमत्तेचं म्हणजे बघा त्यांची एक मालमत्ता होती, हां मला ते माहिती बघा, दाऊदचा सहकारी मिरचीशी संबंध असल्याचा आरोप प्रफुल्ल पटेलांवर. वरळीतलं सीजे हाऊस मालमत्तेच्या विकासावरून ईडीने 21 जुलै 2022ला कारवाई करून प्रफुल्लबाईंच्या मालमत्ता जप्त केल्या. या मालमत्ता व्यवहाराच्या बदल्यात प्रफुल्लबाईंनी मिरचीच्या निकटवर्तीयांना आणि नातेवाईकांना 22 कोटी रुपये दिले आणि 7 फ्लॅट्स दिले, हां असा त्यांच्यावरती आरोप आहे. आणि मग ईडीने काय कारवाई केली की ईडीने त्यांचे फ्लॅट्स प्रफुल्लबाई पटेल यांचे, एक थिएटर, हॉटेल, 5 गणीचं हॉटेल, 2 बंगले आणि 3.5 एकर जमिनीवर टाच आणली ईडीने. हे लक्षात घ्या तुम्ही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात मोर्चाही आणला होता. स्वतः फडणवीसांनी प्रफुल्लबाईंच्या एकूण या सगळ्या व्यवहारांबद्दल आणि राष्ट्रद्रोही अशा इक्बाल मिर्चीशी असलेल्या संबंधांवरून प्रश्न उपस्थित केले होते, प्रचंड टीका केलेली होती.
हा एक भाग झाला. मग अशा देशद्रोही माणसाशी संबंध ठेवणारा माणूस, नेता प्रफुल्ल पटेल हे सुद्धा तुमच्या लेखी देशद्रोहीच असायला पाहिजे. मग त्यांच्याशी आज विधानसभेच्या प्रांगणात तुम्ही का चर्चा करत होता गंभीर विषयावरती? ते तुम्हाला कसं चाललं देवेंद्रजी? हा प्रश्न विचारावा लागेल. आता दुसरी गोष्ट सांगतो की यांनी स्वतः पंतप्रधानांनी 2019मध्ये म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या. तेव्हा विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या आणि 2019ची गोष्ट. तेव्हा मोदीजी काय म्हणाले एका सभेत, ये एनसीपी के नेता है ना, बड़े बड़े सुरमा किंवा असं म्हणतो ना, बड़े बड़े नेता, आज तक उनको नींद क्यों नहीं आती? मोदी जी म्हणतात उनकी नींद दिल्ली की तिहाड़ जेल में पड़ी है. बड़े परेशान हैं वो, जो अंदर गया है वो कुछ बोलेगा ना. हे कोणाला उद्देशून ते बोलत होते तर दीपक तलवारला. हा दीपक तलवार हा हवाई क्षेत्रातल्या घोटाळ्यामधला एक आरोपी आणि तो तिहार तुरुंगात होता. त्या बघा दीपक तलवार आणि 30 जानेवारीला त्या वर्षी त्याला अटक झाली होती. आणि एअर इंडियाचे जे रूट्स होते, म्हणजे एअर इंडियाचं खाजगीकरण तेव्हा झाले नव्हतं, एअर इंडियाचे जे फायदेशीर रूट्स होते ज्यात नफा मिळत होता ते काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्यांनी फायद्यातले रूट्स एअर इंडियाकडे ठेवायला पाहिजे होते, ते त्याला विकून टाकले. त्याच्या बदल्यात त्याला 272 का काही कोटी रुपये मिळाले त्याला. आणि त्याचे आणि प्रफुल्ल पटेल यांचे संबंध होते असा आरोप होता आणि मोदीजी तेच सांगू पाहत होते. हा एक भाग. त्याच्यानंतर बघा लगेचच म्हणजे मोदींजींच्या या सगळ्या याच्यानंतर मग ईडीची चौकशी सुरू झाली आणि मग प्रफुल्ल पटेलांना चौकशीला बोलवण्यात आलं. म्हणजे मोदीजींनी संकेत दिला की कारवाई होणार, मग कारवाई झाली प्रफुल्लभाईंच्या विरोधात. आणि शिवाय इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाचं जे विलिनीकरण झालं त्यासंबंधी सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले होते. अनेक विमानांच्या खरेदीबाबत 70,000 कोटी रुपयांची विमान खरेदी झाली. जसा सिंचन घोटाळा 70,000 कोटींचा, तसा हा विमान खरेदीचा घोटाळा. आणि त्यामध्ये 111 विमानं घेण्यात आली, खरेदी करण्यात आली, त्याच्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होता. तेव्हा इंडियन एअर इंडियाची इंडियन एअरलाइन्सची नाजूक स्थिती होती, आर्थिक स्थिती. अशावेळी ही विमानं एवढी का खरेदी करण्यात आली? हे सगळे आरोप हे प्रफुल्ल पटेलांवरती झालेले होते. आणि त्यावेळी आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यांच्यावरती होते. खुद्द शरद पवारांनी सांगितलं होतं मध्यंतरी की प्रफुल्ल पटेल काय सांगतायत की त्यांच्यावरती ईडीची कारवाई काय झाली त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आपल्या आगामी आत्मचरित्रात सांगावं. कारण धमकावणीच्या स्वरामध्ये मी अनेक गौप्यस्फोट करीन माझ्या आगामी आत्मचरित्रात असं प्रफुल्लभाई म्हणाले. मग त्याच्यावरती शरद पवारांनी त्यांच्यावरती टीका केली होती, हे आपण लक्षात घ्या. आता माझा असा प्रश्न आहे की असे गंभीर आरोप असलेले प्रफुल्ल पटेल हे आज अजितदादा पवार यांचे सहकारी आहेत. अजितदादा पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यावरती गंभीर आरोप आहेत. ते सगळे गंभीर आरोपाची केसेस सगळ्या बंद झालेल्या आहेत. अशा वेळी प्रफुल्ल पटेल यांनी नवाबभाईंबद्दल काही मतप्रदर्शन करणं, त्यासंबंधी देवेंद्रजींची भेट घेणं आणि त्याच्याबद्दल काही राजकीय भाष्य असं करणं की विरोधी पक्ष बोगस आरोप करतात सगळे. आणि बोगस आरोप कसे? हे ईडीची कारवाई झाली होती तुमच्यावर आणि मग तुम्ही जेव्हा त्यांच्या बाजूला गेलात तेव्हा मग अमित भाईंची भेट घेतली प्रफुल्लभाईंनी. किंवा गोंदियाला जेव्हा नरेंद्र मोदी आले होते तेव्हा त्यांच्या स्वागताला प्रफुल्लभाई गेले होते. म्हणजे ज्या NCPवरती महाभ्रष्ट पक्ष म्हणून मोदीजींनी टीका केली त्यानंतर 2 दिवसात अजितदादा त्यांच्याकडे आले. जे गंभीर इक्बाल मिर्चीशी असलेल्या संबंधांची चर्चा झाली. दीपक तलवार हा जो काय म्हणतात लॉबिस्ट किंवा ब्रोकर किंवा फिक्सर अशाशी संबंध यांचे आहेत.
एक प्रकारे असे गैरव्यवहार करणं हे सुद्धा हा देशद्रोहच आहे ना. असे आरोप, गंभीर आरोप असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्याशी तुमचे कसे काय संबंध आहेत? देवेंद्रजी याच्याबद्दल तुम्ही सांगा ना. अजितदादा तुम्ही सांगा, मोदीजी तुम्ही सांगा, अमित शहा तुम्ही सांगा. तुम्ही सगळ्यांना राष्ट्रद्रोही म्हणता ना, विरोधी पक्षातले सगळेजण. त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही. आता प्रफुल्ल पटेलांच्याबद्दल तुम्ही बोला. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मोर्चेचे काय संबंध होते? त्यांच्या विरोधात मोर्चे काढले होते, त्यांच्याविरुद्ध घोषणा देता तुम्ही. या नवाब मलिक असतील किंवा हे यांच्या विरुद्ध तुमच्या बाजूला आले की सगळं साफ. सर्वसामान्य लोकांनो, अगदी भाजपला जे मतं देतात मोदीजींकडे बघून, त्यांनी सुद्धा मोदीजींची ही ढोंगबाजी ही लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांची ही ढोंगबाजी ही लक्षात घ्या, चलाखी लक्षात घ्या. हे तुम्हाला गंडवतायत, फसवतायत. महाविकास आघाडी महाभ्रष्ट म्हणणारे तुम्ही काय लायकीचे माणसं आहात? तुम्ही या सगळ्यांवरती देशद्रोही म्हटलं. तुम्ही या सगळ्या महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांना तुम्ही कोण आहात? देवेंद्र फडणवीस याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि म्हणून मी म्हणतो की प्रफुल्ल पटेलांचा आता चेक वटेल. ते महायुतीच्या बरोबर गेलेत, ते महाशक्तीच्या बरोबर गेलेत आज. आणि हे म्हणतात ना, सत्तेपेक्षा देश महत्वाचा, राष्ट्र महत्वाचं, राष्ट्रभक्ती सगळ्यात महत्वाची आमची. सुधीर मुनगंटीवार तर अहोरात्र हाच जिभेचा पट्टा चालवत असतात, हेच नाटकबाजी चालवत असतात. आता काय गप्प तुम्ही त्यांच्याबद्दल? भ्रष्टाचार करणारे हे जे नेते आहेत, भ्रष्टाचार करणारे नेते देशाशी, लोकांशी द्रोहच करत असतात. अशा देशद्रोह्यांशी तुमचा, कथित देशद्रोह्यांशी तुमचा संबंध कसा? मी का म्हणतो? कारण तुम्हीच म्हणत होतात हे देशद्रोही म्हणून. नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल हे देशद्रोही आहेत असा तुमचा दावा होता. आता त्याच्याबद्दल काय बोला असा प्रश्न विचारला तुम्हाला प्रफुल्लबाईंबद्दल की देवेंद्र फडणवीस तुम्हाला किंवा प्रफुल्ल पटेल यांना मिरच्या का झोंबतात? मिरची म्हणजे इक्बाल मिरचीची मिरची का झोंबते तुम्हाला? त्याच्याबद्दल तुम्हीच प्रश्न विचारत होतात ना. आता गप्प का? आता एखाद्या मित्राप्रमाणे कानगोष्टी करताना तुम्ही बघ, तुम्ही प्रफुल्लबाईंशी कानगोष्टी करत होतात. बोला देवेंद्र फडणवीस, याचं उत्तर द्या. आणि सर्वसामान्य लोकांनो, अगदी भाजपच्या समर्थकांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुद्धा मागा. हा कसा तुम्हाला गंडवण्याचा प्रकार चालू आहे महाशक्तीकडून, भाजपकडून, हे लक्षात घ्या. या फसवेगिरीला बळी पडू नका, हे लक्षात घ्या तुम्ही. मी काय सांगतो पोट तिडकीने की हे ढोंगी लोक आहेत. त्यांना केवळ सत्ता हवी आहे, त्यांना स्वार्थ साधन हवं आहे. पण इतरांना देशद्रोही म्हणायचं आणि इतरांना देशद्रोही म्हणण्यामधनं स्वतःची राष्ट्रभक्ती सिद्ध होते असा यांचा समज आहे. पण तुम्ही किती राष्ट्रभक्त आहात? का तुम्ही सत्ता भक्त आहात? का सत्ता भोगी आहात? का सत्ता लोभी आहात? हे लोकांना कळतं बरं देवेंद्र फडणवीस. आता सध्या इतकंच सांगतो, पण या विषयावर पुन्हा पुन्हा बोलणार आहे. आज हे थांबण्यापूर्वी तुम्हाला आवाहन करतो की माझा हा व्हिडिओ जरूर शेअर करा तुम्हाला आवडला तर. आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब व्हा हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलचं. सध्या एवढंच. नमस्कार.